त्या दिवशी मला पैंजणचा आवाज आला. माझ्या चेहऱ्यावर कोणीतरी हात ठेवलाय, जोर जोरात हात ठेवलाय. मग काय चुकलं असं माफ कर, मी काय तुला काय हानिकारक करायचं नव्हतं. तर कसं काय भूताची पब्लिक, नमस्कार भावांनो, मी साई. आपण आपल्या ब्लॉग मध्ये हॉरर प्लेस एक्सप्लोर करत असतो आणि आपण एक पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर आहे हे तर तुम्हाला माहितीच आहे. आता रिसेंटली आपण एक व्हिडिओ पोस्ट केला होता ज्यामध्ये आपण एका स्मशानभूमीमध्ये आपल्या एका EMF मीटरने आपण तिथे इन्व्हेस्टिगेशन केली होती. आणि तिथे काही इन्व्हेस्टिगेशन करताना आपण प्रश्न विचारत असतो. ते प्रश्न विचारताना आपण त्या समोरच्या एंटिटीला विचारलं की तुम्ही माझ्यासोबत येणार का, आणि ती एंटिटी आपल्यासोबत यायला तेव्हा तयार झाली होती. म्हणजेच आपल्या EMF मीटर मध्ये सिग्नल आले होते. आता ती रील तुम्ही बघितली असाल, कारण ती इंस्टावर 10 मिलियनच्या वर गेलेली आहे रील. आणि त्या रील नंतर आपल्याकडे खूप असं प्रश्न येत होते की त्यानंतर तुमच्यासोबत काय काय घडलं, आणि ती एंटिटी तुमच्यासोबत आली का, आल्यानंतर तुमच्यासोबत काय काय घडलं. आणि ते सगळं मी आज एक्सपिरियन्स आपल्या या पॉडकास्ट मध्ये तुम्हाला सगळ्यांना देणार आहे. तर सगळ्यात पहिला तर मी ओळख करून देतो आपल्या आकाश भाऊची. आकाश भाऊ आपला एक खूप खास मित्र आहे आणि आपला टीम मेंबर आहे. जेव्हा आपण इन्व्हेस्टिगेशन करत असतो तेव्हा आकाश भाऊ आपल्या सोबत असतो. म्हणजे जेव्हा पुणे आउटसाइडला आपण इन्व्हेस्टिगेशन करतो ना, तेव्हा भाऊ आपल्या सोबतच असतो. तर तेव्हा आपण जेव्हा इन्व्हेस्टिगेशन केली होती तेव्हा सुद्धा भाऊ आपल्या सोबतच होता, आणि अजून एक जण होता आपल्या सोबत. आता भावाकडनं ऐका तुम्ही की त्यानंतर आमच्यासोबत काय काय घडलं, जेव्हा आम्ही इन्व्हेस्टिगेशन आमची थांबवली त्यानंतर आमच्यासोबत काय काय घडलं हे तुम्ही भावाकडनं ऐका. तर भाऊ, सगळ्यात पहिला तुझी ओळख सांग आपल्या पब्लिकला. नमस्कार, मी आकाश आहे. कारण की मी मशानभूमीत गेलतो साईसोबत गेल्यावर मग एक दिवशी काय झालं, आता आम्हाला त्या दिवशी गेल्यावर मशानभूमीत मला काय वाटलं नाही. आम्ही व्हिडिओ काढले. साई आम्ही एका ठिकाणी आलो, मग एका ठिकाणी चहा प्यायला बसलो, चहा वगैरे पिलं, आणि मित्राला माझ्या छातीत भरल्यागत झाला. तो आला नाही, ते काय कारणाने मित्र आला नाही तो पण. मग सगळं झालं, मला काय वाटलं नाही, फक्त मला कंबर दुखत होती म्हणून काय वाटलं नाही. घरी 6:30 वाजले, घरी गेलो, झोपलो. मी सांगतो नेमकं, म्हणजे जेव्हा आम्ही इन्व्हेस्टिगेशन आमची थांबवली आणि आम्ही तिघे निघालो, रात्रीचे काहीतरी 3 वाजले असतील. मग आम्ही चहा पिण्यासाठी एका ठिकाणी गेलो आणि तिथे एका झाडाखाली आम्ही बसलो होतो. आता आम्ही दोघे तर एकमेकांसोबत चेष्टा मस्करी आमची चालू होती. तेवढ्यात आमचा अजून एक टीम मेंबर होता, त्याच्या छातीत दुखायला लागलं एकदमच, आणि त्याला श्वास घेता येत नव्हता. मग तो असं छातीत आम्ही त्याला दाबलं. मग त्याचं स्वेटर ते काढलं, तेव्हा त्याचं श्वासोच्छ्वास जे चालू झालं, आणि तेव्हा ओके झालं त्याचं. आणि आम्हाला असं भनक पण नव्हती की आमच्यासोबत पुढे असं एवढं काही घडणार आहे. म्हणजे पर्सनली माझ्यासोबत नाही, पण आपल्या टीममेट सोबत एवढं काही घडणार आहे हे आम्हाला वाटलं सुद्धा नव्हतं. आम्ही त्या गोष्टीला एकदम नॉर्मल घेतलं आणि त्याला परत श्वासोच्छ्वास घ्यायला चालू झालं. पण तेवढ्यातच एक 5-6 मिनिटानंतरच आकाश भाऊ मला म्हटलं की माझे पाठ लय दुखायला लागले, मला असा झोपू दे आता खाली. आता त्यानंतर काय काय घडलं हे तुम्ही आकाश भाऊ कडनंच ऐका. झोपू दे म्हणलं. दुसऱ्या दिवशी मी पुण्याला गेलो. पुण्याला गेल्यावर मग मला पहिला दिवस काय वाटलं नाही. मग दुसऱ्या दिवशी मला पैंजणचा आवाज आला माझ्या पुण्यामध्ये बिल्डिंग मध्ये, माझ्या जिथे राहतो. आणि कुणाला ऐकू येत नव्हतं, ते फक्त मलाच ऐकू येत होता. आणि ते पण जिना चढताना उतरताना आणि खिडकी वाजवलेलं असं आवाज येणार. म्हणजे त्या रूम मध्ये तू एकटाच राहतो आणि कोण नाहीये तिथं. आणि आजूबाजूला काय सगळेजण खाली राहतात, आणि कोण एवढं रात्री कोण करणार. वाजले ते 12-1-2 वाजले होते आणि सगळे झोपलेले होते. मग मी तरी पण डेअरिंग करून कोण आहे म्हणून दरवाजा उघडलो, कोणच नव्हतं. बाहेर वाकून बघितलं, कोण नव्हतं. आणि खिडकीला वाजवल्यावर खिडकी उघडून बघितलं, कोणच नाही. साहजिकच आहे, आपण इन्व्हेस्टिगेशन करतो म्हणजे आपलं ते लक्ष असतंय प्रत्येक गोष्टीकडे. आम्हाला जरा जरी आवाज आलाय की आम्ही बघायला जातोय की नेमकं तिथे काय आहे, कारण आम्हाला ते बघायचं असतं, अनुभवायचं असतं की नेमकं तिथं काय चालू आहे. पुढे मग तिथं पुढे गेलं. दुसऱ्या दिवशी मग झोपलो, निवांत झोपलं, काय नाही. मग दुसऱ्या दिवशी मला स्वप्न पडायला लागले, झालं. काय वाटलं नाही, नॉर्मल स्वप्न, जाऊ दे म्हटलं. मग तिसऱ्या दिवशी काय झालं, माझ्या चेहऱ्यावर, मी झोपलो तो, माझ्या बाजूला कोण आहे का मला भास व्हायला, आणि भास होतोय मला लगेच, आणि जाणवतं मला. आणि माझ्या बाजूला कोण आहे का बघतो, कोण नाही. सारखं हे वाजतंय, पैंजणचा आवाज येतो, सारखा आवाज. 3 वाजले पैंजणचा आवाज येतो, 2 वाजले पैंजणचा आवाज येतो. मी सारखं उठतो, मग बसतो, पाणी वगैरे पितो, लाईट लावतो, बघतो बाहेर वगैरे, काय वाटत ते, परत झोपतो. आता तेव्हा तुला वाटलं असेल की आपण इकडे तिकडे इन्व्हेस्टिगेशन करतो,
त्यामुळे आपल्याला असं अनुभव येत असेल. मग एवढं तू लक्ष पण दिलं लक्ष नाही दिलं. मग जास्तच वाढालं ना माझ्यासोबत. मग ते काय झालं, एक दिवशी मी झोपलो. मग झोपलो होतो, मग एकटाच होतो मी वगैरे, म्हणजे मी मोबाईल बघत झोपतो, कारण की मला सकाळी जायचं तर अलार्म वगैरे लावलो. सकाळी जाताना मला वाटलं झोपायला उशीर झाला, मग झोपलो. झोप लागली होती, चांगली गार झोप लागली होती. आणि मी कपडे वगैरे काढून झोपतो. आणि फॅन, थंडीचं वातावरण होतं तेव्हा, आणि फॅन वगैरे फुल फास्ट असतं. फॅन बिन लावतो, कपडे वगैरे काढून झोपल्यावर मी असल्या थंडीमध्ये मला घाम सुटतोय. का बर? कारण की माझ्या चेहऱ्यावर कोणीतरी हात ठेवलाय, जोरात हात ठेवलाय. आणि मला फिरता येणे, एक बाजूने उशी वाढतंय आणि मला फिरताच येणे. मी पूर्ण ताकद लावून मान फिरवतोय. दुसऱ्याची मान पण माझी आकडली होती. पूर्ण ताकद लावून फिरतोय आणि जोरात झटकेवून हे केलं मान. किती वाजले होते तेव्हा? वाजले होते 2 वाजले होते. लवकर टाइम पण जात नव्हता तेव्हा, आणि लवकर झोप लागली होती त्या टायमाला मला. आणि लवकरच झोप लागली होती. मान फिरून बघतोय आणि गरम होतोय, अख्खं घामाघूम झालोय मी. घामाघूम झालोय. मग नंतर ना उठून बघितलं. मग मला असं वाटलं माझ्यासोबत एनडीटी आली ती. मग मी काय केलं, उठलं, पाणी पिलं, पहिला दरवाजा उघडला, लाईट लावलं. म्हटलं पैंजणचा पण आवाज आला मला. म्हटलं माफ कर, माझ्याकडून काही चुकलं असलं तर माफ कर. माझ्याकडून काय चुकलं असं माफ कर. मी काय मला तुला काय हानिकारक करायचं नव्हतं. काय मी तुझ्या विरोध नाहीये. तुला काय असेल ते मला सांग, वाटलं तर माझ्या टीममेट सोबत सांग. म्हणलं मला सांग स्वप्नात येऊन, आम्ही तुमची हेल्प करेन म्हणलं. तिथनं झालं. मग परत येऊन झोपलो, शांत झोप लागलं, काय नाही वाटलं. दुसऱ्या दिवशी झालं की माझ्या पोटावर ना असं पोटावर हात टाकून, म्हणजे फक्त नाईटलाच घडत होतं? नाईटला. दिवसा एक झालेला किस्सा. मग माझ्या पोटावर हात टाकून झोपलं. दुसऱ्या दिवशी नाईटला? नाईटला झोपलं. मी इग्नोर केलं, जाऊ दे म्हटलं, काय करायचं करू दे, माझा जीव तर नाही घेणार, काय करायचं करू दे म्हणलं, झोपलं. परत दुसऱ्या दिवशी झालं की मी सरळ झोपलोय. कधी मी उलट झोपत नाही, सरळ झोपलोय, ऑटोमॅटिक उलट झालोय. म्हणजे तू असं झोपलेलं? ऑटोमॅटिक उलट. पाय जे पायाकडे होते ना, पायकडे होते ना, पायकडे डोकं झालं, पाय इकडे झालंय. सकाळी बघतोय झोपेतच. तुला माहित होतं का तू तसंच झोपला होता? हो. आणि मी फिरत नाही झोपीत, तर मी फिरत नाही. एवढं तर कोण फिरत नाही? एवढं फिरत पूर्ण सरळ झोपत नाही. तेवढं झालं. आणि दुसऱ्या दिवशी मग मॉर्निंगला झालं ना, म्हणजे मॉर्निंगला शुक्रवार काहीतरी होतं, शुक्रवार गुरुवार होतं. माझ्या अंगावर रॅचेस होते पूर्ण, आणि रॅचेस बाईट सारखे होते थोडेसे. मग मला खाजवायला तर गरम व्हायला तर उष्णता मॉर्निंगला. मग मी सकाळी, मला माहित नाही रात्रीचे रॅचेस आहेत म्हणून. सकाळी मी बघितलं, शर्ट काढून बघतोय तर माझ्या अंगावर. मी सकाळी पाठ कुठं तेवढं बघून मी जिमला जातो तेवढं सकाळी बघितलो रॅचेस होते. मग मला आग व्हायला, मी बघितलो ना, लगेच बघितल्यावर आग व्हायली. त्याला कळलं बघितलं हे म्हणून, आग व्हायला. नंतर मी ते इग्नोर केलं, डॉक्टरकडे गेलो. डॉक्टर म्हणलं काय नाही, म्हणलं नॉर्मल आहे. म्हटलं मग ते काही कमी झालं नाही मला. दुसऱ्या दिवशी काय बोलले तो? गेलं काय नाही, इंजेक्शन घे, नॉर्मल आहे म्हणले. कशामुळे झालं? इन्फेक्शन काहीच बोलले नाही, ते नॉर्मलच आहे म्हणले. असं मग ठीक आहे म्हटलं. काय म्हणले पाणी वगैरे बाहेरचं काय खाल्लं का? नाही म्हणलं, काहीच नाही खाल्लं म्हणलं. घरचं तर मी काय खात नाही जास्त, तेवढंच अंडे वगैरे खातो. ते झालं. मग संध्याकाळी पण मला खाजवा लागलं. संध्याकाळी खाजवत नव्हतं, तर मला जाणवत होतं कोणतरी अंगावर खेळते माझ्या. तर असले खूप आला, खूप. मला झोपू देत नव्हतं, जेवू देत नव्हतं, काही जेवण पण जात नव्हतं. सारखं मी उदास, माझा चेहरा वगैरे उदास, माझा पूर्ण चेहरा ब्लॅक झालता, काळा पडला होता. फोटो पाठवतो मी तुला. मी ते लावतो जर फोटो इकडे साईडला कुठेतरी लावतो, तुम्ही बघा. आणि आताच बघा, पूर्ण चेहरा ब्लॅक पडला होता, अख्खा चेहरा. मग एकानी बोललं मला असं जाऊन बघून ये. म्हणजे किती दिवस घडलं असं? सलग आठवड्यात 8 दिवस. लगेच मी ह्या शनिवारी गेलो, डायरेक्ट पुढच्या शनिवारी मी लगेच सोलापूरला आलो. अच्छा, पुण्यातून? पुण्यातून. हे असं घडताना तुला वाटलं नाही की मला एकदा फोन लावून सांगावं की माझ्यासोबत असं काहीतरी घडतंय? सांगावं वाटलंय, पण सांगावं कसं, मी कसं सांगणार होतो? समोर सांगणार होतो. अच्छा, मी पण बेळगावला होतो, तिकडे आपलं थोडं फोनवर ना तेवढं तर तेवढे होत कनेक्शन होत नाही. मग त्यामुळे समोर सांगा म्हणलं. मग त्या दिवशी तू आला त्यामुळे आपण सांगितलं. अच्छा. त्यानंतर काय झालं? त्यानंतर मला मम्मी आली. तू ते सगळं घडल्यावर विचारला कुठे? विचारलो. मग ते म्हणले एक जण म्हणले लेडीजच आहे म्हणले. लेडीजच आहे म्हणली. ते काय इकडचेच आहे म्हणले, ते एवढं उतारा टाकून द्या. मग तेव्हापासून मला काय वाटलं नाही. मला खोटं वाटलं तर तावीज पण घातलेत मला, आणि सोबत लिंबू असतं माझ्या.
तावीज पण घातली मला. तावीज घातल्यावर मग तावीज वगैरे बांधले ते आमची मम्मी. ते मला मी तर नाही मानत तसं का, ते म्हणून ते घरचे करतात केले तर तसं. तेव्हापासून मला काय वाटलं नाही बरं का. मग वाटलं नाही. त्यानंतर झालं माझं, मम्मी वगैरे म्हणली मी पण येते सोबत पुण्याला. हा पुण्याला. बहीण वगैरे आले. त्यांनी पहिला दिवस राहिले, 2-3 दिवस राहिले. त्यांनी काय नाही वाटलं त्यांना. मग अचानक रात्रीच मी मोबाईल बघत झोपतो मोबाईल वगैरे पण झालं. रात्रीच मम्मीला अचानक 2 वाजता आवाज आला. सेम मम्मीला. मम्मीला वाटलं मी स्वतः केलोय का. मम्मी म्हणली, काय बोलली नाही मम्मी. मम्मी इकडे तिकडे बघितलं वाटतं. मम्मी शांत झाली. मग बहिणीला आवाज आला. मग बहिणीला पण पैंजणचा आवाज आला. बहीण म्हणली मम्मी कोण तर चालतंय. मला आता घाबरल म्हणून कोण, आता मम्मी पण काय म्हणणार, घाबरतील. काय नाही नॉर्मल आहे म्हणली. मग सकाळी मग मम्मी सकाळी पण काय म्हणली, बहीण म्हणली मला, रात्री तू असं काय करत होता. म्हणलं काय केलं, मी झोपलो होतो. म्हणलं मी कशाला करू. म्हणलं तुला माहितीच नव्हतं मला, आणि मला जाणवत नव्हतं. कारण की माझ्यापाशी ते लिंबू वगैरे आणि ते हे होतं. मला काही जाणवत नव्हतं. आणि मला जाणवलं नाही नंतर त्या पुढं मम्मीला जाणवलं. मग मम्मीला ते जाणवलं. नंतर काय झालं, बहीण गेली गावाला. बहीण म्हणली मला राहायचं नाही तर. मामाचं पोरगा आलं. मामाचं पोरग म्हणलं झोपतो म्हणलं इथंच. ठीक आहे म्हणलं. मी बेडवर झोपलो, तर खाली झोपला. मम्मी इकडे झोपली. बेडवर झोपली. मी शांत झोपलो होतो. झोप लागली होती मला. ते मामाचं पोरग झोपला होता, गाढ झोपीत होता. झोपीत मग डोळे उघडून फक्त बघितलं होतं, समोरनं सावली गेली. आणि दरवाजा बंद आहे, खिडकी बंद आहे, फॅन चालू आहे. आणि आपल्या घरात काय असं सावली जाण्यासारखं काय पडदा वगैरे नाहीये. 2च रूम आहेत. 2च रूम आहे. आणि तसं जाण्यासारखं काय नाही. फास्ट सावली गेली. आता मी त्या रूम मध्ये मी पण राहिलो. मी जेव्हा पुण्याला जायला आम्ही तिथंच असतो राहायला. तर मला माहिती आहे तिथे असं काही दिसू शकत नाही. मग सावली गेली. सावली गेल्यावर मग असं झालं की अचानक ते उठला. मला म्हटला मामा बोल की खाली की मला भीती वाटायला. म्हटलं काय रे काय झालं. माझ्या डोळ्यासमोर कोणतरी गेलंय आता, सावली गेली. म्हटलं नाही रे मी उठलो होतो. म्हणलं मुद्दाम त्याला बोललो. म्हणजे त्याला भीती नाही म्हणून त्याला म्हणलं मी उठलो होतो. नाही तू झोपला होता म्हणलं. मला माझं लक्ष लगेच बघितलं. म्हणलं तू झोपला होता. म्हणलं खाली. ठीक आहे खाली झोपलो. मग त्याला काय वाटलं काय की त्याला म्हणलं इथं कोणतर आहे अजून एक. तो बोलला कोणतर आहे अजून एक. म्हणलं नाही रे कोण नाही, आपण तिघच आहे, झोप म्हणलं. मग त्यानं माझ्या अंगावर हात टाकून झोपला. झोपल्यावर त्याला काय वाटलं काय मी झोपत नाही. म्हणलं मी जातो म्हणला, घरी जातो तिकडं त्यांच्या घरी जाऊन झोपतो म्हणलं. त्यानं 12-1 वाजता घरी गेला. त्याला पण जाणवलं. त्यानं दुसऱ्या दिवशी म्हणलं कोण तर आहे आपल्या इथं. मग जेव्हा त्याला जाणवलं आणि तो उठून घरी गेला तेव्हा त्यासोबत काय घडलं नाही काय घडलं त्याला. तो घरी गेला, निवांत झोपला तो. पण तिथं आला ना ते त्याला जाणवलं. मग सध्या आता कसं, आता काय नाही. आता बघू. आता मी आता तर घरच्यांना सोडलो. आता मी गेल्यावर मला माझ्यासोबत अजून काय घडेल तुला सांग. आपण करूच इन्व्हेस्टिगेशन करूच तिथं परत. तिथं करूच ना. हे विषय मला पण आता मी बेळगाववरून आलो 2 दिवसात, तेव्हा मला समजले की असं झालंय. तेव्हा मी एवढं डोकं घातलं की आता जेव्हा तू एका बाबाकडे गेला विचारायला, म्हणजे तू गेलाच नाही, आपण जातच नाही, माहिती आहे आपलं तेवढं हे. पण तुमच्या घरचे तर गेले असतात. तुमच्या घरचे गेल्यानंतर बाबा काय सांगितलं की कोण आहे. ती लेडीज आहे बोलला. आता ही गोष्ट नीट आहे का. कोण आहे बोलला. लेडीज आहे म्हणला. आणि ती तुम्ही अशा ठिकाणी गेलते की त्यानं सगळं सांगितलं. मी काही बोललो नाही त्याला. तुम्ही अशा ठिकाणी गेलता की तिथं एंटिटी म्हणजे जास्त असं काहीतरी तुम्ही बघितलंय. मग मी म्हटलं काय नाही बघितलं. मुद्दाम त्यांना कशाला सांगू मी पण. नाही बघितलंय म्हटलं. मला लगेच जाणवलं. म्हटलं तो आल्या मलाच जाणवलं. मग ते म्हणले की लगेच ज्या दिवशी आलो ना मी शनिवारी त्या दिवशी लगेच गेलो तुम्ही संध्याकाळी. मग जाणवलं म्हणलं. तो म्हटला की तू एक काम कर, पहिला केस कर, केस कट कर. केस मोठे होते आणि त्याच्यामध्ये पर्सनॅलिटी होत होती माझी. केस कट कर म्हणले. केस कट कर. ठीक आहे म्हणलं करतो म्हणलं. आणि एक मला म्हणले मम्मीला म्हणले की काय काय ते उतारा वगैरे असते ते तेवढं काढून टाका. आणि उतारा कुठे टाका, ह्या साईडला टाका. अच्छा. उतारा टाकले. तू एक गोष्ट नोटीस केला का, ते बाबांनी ज्या साईडला टाकायला लावला आपण त्या साईडला गेलो होतो.
त्याच साईडला गेलतो. आपण त्याच साईडला गेलो स्मशानभूमी हा. तिकडचं. हा. त्याच साईडला गेलतो. मग नंतर मी म्हणलो हम्म. मी मम्मीला कसं सांगू हा, शकतो, ते आहेच. मी सांगितलं नाही मम्मीला. मग हा. म्हणली तिकडेच गेलतो, त्या साईडला टाकायला लावलं होता. मग जाऊ दे म्हणलं. मी पण काय नाही, दुसऱ्या दिवशी तावीज वगैरे बांधलं, हा. लिंबू ठेवायला दिलं, भस्म ठेवायला दिलं माझ्यापाशी. कंटिन्यू भस्म ठेव म्हणले उशी खाली. हा. ते मंत्र वगैरे काय मारून दिले, लिंबू दिले सोबत, कंटिन्यू लिंबू तुझ्या सोबत राहू दे म्हणले. हा. तेवढं दिलं. मग आता तू एक गोष्ट नोटीस केलं का, बाबांनी तुला काय सांगितलं की तुझ्या अंगामध्ये लेडीज आहे. लेडीज आहे. तुला एक गोष्ट आठवते का, जेव्हा आपण इन्व्हेस्टिगेशन करायला गेलो होतो, हा. जेव्हा आपण तिथे इन्व्हेस्टिगेशन केलो, हम्म. जेव्हा आपल्याला सिग्नल आले हम्म. आणि जेव्हा मी विचारले की तू माझ्यासोबत येणार का, हा. आणि मी तुम्हाला बोललो की हा हे आपल्यासोबत येणार आहे, हा. मी त्यावेळेस तुला एक गोष्ट बोललो की हे कोण आहे, मेल आहे का फिमेल आहे बोललो, तुम्ही बाई आहे का माणूस आहे म्हणलो, बाई म्हणलं. बाई आहे म्हणून सांगितलं. मी तेव्हाच सांगितलं होतं फिमेल आहे म्हणून. फिमेल आहे म्हणलं, सॉरी. मला तेव्हाच असं समजलंच होतं हम्म. की ती फिमेल आहे आणि ती 100% आपल्यासोबत येणार आहे, मला माहिती पूर्ण होतं. पॉवर देत होती ती. पूर्ण पॉवर देत होती. आणि जेव्हा आपण परत आता मी इन्व्हेस्टिगेशन केलो, हे तुझी केस समोर आल्यानंतर आपण जाऊन परत मी इन्व्हेस्टिगेशन केलो, व्हिडिओमध्ये तेव्हा बघितलं का तिथे एकही सिग्नल नाही आला. नाही आला सिग्नल नाही आला. म्हणजे आमच्या या पॉडकास्ट मधनं आम्ही असं काहीतरी खोटं नाही, किंवा real असं story. एक भीतीदायक वातावरण तयार करायचं आपलं ते नाही. नाही ना, रिअल स्टोरी आता Real- माझ्यासोबत झालेलं आहे. हा, रिअल स्टोरी आपण अंगाला काटे येतात अजून पण माझ्या. रिअल स्टोरी आपल्या आपण जे अपलोड करतो ना, सगळे रिअल स्टोरी असतात. आपण स्वतः इन्व्हेस्टिगेशन करतो म्हणून आपल्याला तसलं भीतीदायक आणि हे ते लोकांपर्यंत पोहोचवायचं नाही. आपल्याला लोकांच्या मनातली भीती बाहेर काढायचं. आता भावासोबत एवढं काही घडलं, पण भावाला मी आता म्हणू दे आपल्याला एक प्लेस इन्व्हेस्टिगेशन करायला जायचं आहे, भाऊ आता येतो का? येतो. आणि हे आम्ही कशासाठी करतो की तुम्हाला दाखवण्यासाठी. आता त्यामध्ये आपला काय फायदा आहे? काय नाही, आपल्या जीवाला धोका आहे. धोका आहे. आता माझ्या पण जीवाला धोका तुझ्यासोबत असतो. काय झालं असतं तर वरनं काय? माझ्या अंगात उडी मारायला लावली उडी असती तर. मारायला लावले असते तर, किंवा कुठे फाशी लावली, काय काही बी काही पण झालं असतं. झालं असतं तर. तरी आपण एवढं रिस्क घेतो कारण पब्लिकला आपल्याला दाखवायचं असतं. आणि आपण त्या आत्म्या जे असतात, जे एंटिटी असतात, त्यांची पण आपण मदत करतो. मग आणि मला जास्त नाही का हम्म. गरम होत होतं आणि मी आईस्क्रीमच खात होतो. आईस्क्रीम. आता त्या स्मशानभूमीमध्ये ती एंटिटी किती दिवस झाली तिथं असेल? आता काय भरपूर दिवस भरपूर झाले. दिवस. तिला तिथनं बाहेर पडायचा चान्सेस भेटत नसेल. ते आपण आल्यावर आपण तिथे गेलो, आपण त्याला परमिशन दिली आपली की तू चला आपल्यासोबत, म्हणून ती तिथलं स्पॉट त्याला तिथनं हे भेटली मुक्ती, ते आपल्यासोबत आले. मग तुझं शरीर तिनं हे केलं की तुझ्यासोबत हे ते, मग आता मुक्ती भेटते तिला. आता संपला, विषय संपला. आणि जरा भविष्यात काही घडलं आपण तिथे करू, रूम मध्ये इन्व्हेस्टिगेशन करू, आणि काही घडतंय ते सगळे अपडेट मी तुम्हाला पोहोचवतोच. आणि ह्या पॉडकास्ट म्हणा किंवा काही माहिती बिती आम्ही या व्हिडिओ मधनं जे देतो, हे बघून घाबरू नका. तू पब्लिकला सांग, नाही घाबरू नका, नॉर्मल गोष्ट हा. आहे. ते आपल्या जीवाला काय करणार नाही, फक्त आपल्याला त्रास दिल्यागत होईल, पण काही करणार नाही आपल्याला. तुम्ही स्वतःला भाग्यवान समजा की एखादी मेलेली एंटिटी आपल्या तुम्ही त्याची मदत करू शकाल. आता तू मदत केलं तिची, केलं. तिला बाहेर पडायला चान्स बाहेर दिला पडायला मी. तू चान्स दिला. आणि बाहेर पडायला तिचा आजाद व्हायचं होतं. तिथं हा. ती हे होती तिथं. आता जिवंत माणसांना कोण पण मदत करू मदत शकतात, करते. पण जे मेले त्यांना मदत करणं म्हणजे लय मोठी गोष्ट आहे. आणि कोण करत पण नाही जास्त, नाही करत. कारण सगळ्या भीतीदायक वातावरण सगळं हे ते झालेलं आहे, त्यामुळे कोण करायलाच जात नाही. तरी आम्ही रिस्क घेतो. आमच्यासोबत आपले मित्र, आपले टीम मेंबर आपल्यासोबत येतात, कुठे बोलवेल तिथे येतात. तरी त्यांच्यासोबत काय होईल याची त्यांना विचार सुद्धा करत नाहीत. ते आपल्यासोबत कधी पण यायला तयार होतात. आणि आपण हे एक्सप्लोर करताना हा. तिथे एक नोटीस केला का तू, मागणं कबूतर उडत कबूतर नाही बगळा उडत येतो हा. आणि चालत 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 आपल्याकडे बघत जातो आणि जातो तिथं गडपच होतो ते मी कधी केलो माहिती का नोटीस, जेव्हा तू मला बोलला व्हिडिओ मध्ये बघ म्हणून. बघ म्हणून आपण ती क्लिप टाकलो नाही टाकलं. हा, ते म्हणजे ते बघ लोकांना म्हणून वाटतं की खोटा वाटतं. झाडावरून उडत आलं आणि हा. खाली गेलं आणि तिथनं उडलंच नाही, ते गडपच झालं. गडपच झालं. आणि आपण बघितलं पण, व्हिडिओ काढला नाही, आपण हा. बघितलं तिथं पण नाही दिसलं ते आणि आपल्याला. ते मेन आपल्याला समजलं नाही की बदक होतं, कबूतर कबूतर होतं, पण पांढरा होता. पांढरा होता, एवढंच, पांढरा होता, एवढंच. तेवढं होतं, पांढरा होता. तर या पुढचे काही अपडेट्स असतील, आपण इन्व्हेस्टिगेशन करू. आपल्यासोबत आहे आकाश भाऊ. तर यापुढे असं काही घडत असेल किंवा घडेल आणि त्या एंटिटी सोबत पुढे काय होईल याची माहिती तुम्हाला पुढे भेटेलच.
जर तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल, आपल्या आकाश भाऊची हिंमत तुम्हाला आवडली असेल, तर काय करायचं सांग आपल्या चॅनलला. सबस्क्राईब करा आणि घंटा मारायला विसरू नका फक्त. आणि कमेंट करा तुम्हाला कसा वाटला, तुम्हाला ही स्टोरी खरी वाटली का खोटी वाटली. साहजिकच आहे की खूप जणांना खोटी पण वाटेल. खोटीच वाटेल, कारण की जोपर्यंत त्यांना अनुभव नाही तोपर्यंत नाही वाटतं. असं आम्हाला पण वाटायचं, मला पण वाटायचं, पण मला अनुभव झालाय, मला वाटतंय. पण आहेत भूत आहेत, नाही म्हणत नाही, भूत आहेत. आता जेव्हा मी इन्व्हेस्टिगेशन करायला चालू केलं होतं, भाऊ चेष्टामध्ये घेत होता. हो, हे काय करतो, हे करतो, ते करतो. राईट. पण भाऊ जसं जसं आपल्यासोबत फिरला, मग त्याला इंटरेस्ट वाढत गेला, त्याला माहिती त्याची होत गेली. मग भेटला, आता अनुभव सुद्धा भेटला. आणि यापुढे पण खूप सारे असा अनुभव अजून येतीलच आयुष्यात. आणि आपण भाग्यवान समजू आपल्या स्वतःला की आपण मदत करू. पॉडकास्ट आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि चांगलं कमेंट करा. आणि पटकन आपली 100K ची फॅमिली पूर्ण करून टाका. कारण या चॅनलवर तुम्हाला एकदम खरे जे जे घडतंय ते तुम्हाला या सगळ्या चॅनलवर दिसून जाईल. तर चला भेटू आपल्या पुढच्या पॉडकास्टमध्ये.